सोयगाव तालुक्यातील पाचोऱ्याकडून चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी पिकअप वाहनासह 3 तास थरार घालत रात्री 2 वाजता सोयगाव शहरातील पोलिसांनी लावलेले बॅरिकेड उडवून जळगाव जिल्ह्यात पसार झाल्याची घटना शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। रात्री 12:40 पाचोऱ्याकडून सोयगाव बनोटी रस्त्यावर या चोरट्यांनी पिकअप वाहनासह प्रवेश करताच घोसल्यातील काही शेतकऱ्यांनी या वाहनांचा पाठलाग केला, मात्र ते निसटले। शेतकऱ्यांनी कौली जरंडी या गावातील नागरिकांना सतर्क केले, मात्र या चोरट्यांनी कौली जरंडी येथील मानवी साखळी तोडून चोरटे थेट सोयगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोलिसांच्या बॅरिकेडसह शहरातील नागरिकांनी लावलेल्या टेबल इतर वस्तू अक्षरशः हवेत उडवून पसार झाले। त्यामुळे सोयगाव शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे। सोयगाव बनोटी रस्त्यावर घोसला गावाजवळ पाचोऱ्याकडून अज्ञात चोरट्यांनी पिकअप वाहनासह येताच शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच घोसला गावाजवळ सदर वाहन अडवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्री 1 वाजता प्रयत्न केला, मात्र सुसाट सुटलेली पिकअप वाहन तावडीतून सुटली। कौली आणि जरंडीपासून हे वाहने शेतकऱ्यांच्या हातून निसटले। या अज्ञात चोरट्यांनी तब्बल 12 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत या रस्त्यावर थरार करून अखेर सोयगाव शहरातील पोलिसांनी आडवे लावलेले बॅरिकेड तोडून चोरटे पोलिसांच्या हातूनही निसटले। सोयगाव पोलिसांनी होमगार्ड पथकासह थेट फरदापूरपर्यंत या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र 3 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या हाती काहीही सुगावा लागला नव्हता। चोरट्यांनी वाकोद मार्गाने जळगाव जिल्हा गाठला होता। दरम्यान या परिसरात सतत होत असलेले जनावरे चोरीमुळे घोसल्यासह परिसरात शेतकरी सतर्क झालेत। मात्र शनिवारी रात्री या चोरट्यांनी केलेल्या थरारामुळे नागरिकांना चोरट्यांना रंगेहात पकडण्यासाठी अपयश आले होते। या पाठोपाठ पोलीसही अपयशी ठरले। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव।